कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। उल्हास नदी म्हणजे पश्चिम घाटातली सर्वात वेगवान नदी। उल्हास नदी प्रचंड वेग धारण करत कर्जतला विळखा मारते। गेल्या काही वर्षात उल्हास नदीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आलेले असले तरी उल्हास नदी दिवसेंदिवस अतिक्रमणांच्या विळख्यात अडकते आणि या गंभीर गोष्टीकडे पाटबंधारे विभागानं सपशेल दुर्लक्ष केले। उल्हास नदीमध्ये ठिकठिकाणी अतिक्रमण झाले। थेट नदीपात्रात कित्येक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचं बांधकाम सुद्धा झाले आणि त्यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा फटका बसून आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण झालाय। शासनानं दिलेले पूररेषेचे नियम डावलून अनेक ठिकाणी सर्रास बांधकामं होत आहेत। अर्थात ही बांधकामं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून केली जात आहेत, असे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलेले आहेत। कित्येक मोठ्या हॉटेल्सचा आणि रिसॉर्ट्सचा कचरा आणि सांडपाणी थेट नदीत सोडलं जाते। त्यामुळे नदीचं पाणी दूषित होऊन जीविताला त्याचा थेट धोका निर्माण झालाय। सामान्य माणसांनी छोटं बांधकाम केलं तरी प्रशासनातले अधिकारी कारवाई करायला उभे राहतात। मग आता उल्हास नदीत एवढी मोठी अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन तत्परता का दाखवत नाही? निळी आणि लाल पूररेषा ही फक्त कागदावरच दिसून येते। प्रत्यक्षात पाटबंधारे विभागानं श्रीमंत लोकांसाठी नदीचा वेगळा नकाशा बनवलेला दिसतोय। मुळात पाटबंधारे विभाग आणि त्याचे अधिकारी काय काम करतात हा सुद्धा प्रश्नच आहे। कित्येक ठिकाणी पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाले बुजवले गेलेत। कित्येक ठिकाणी नैसर्गिक नाले आर्थिक स्वार्थासाठी वळवण्यात आलेत। या सगळ्या गंभीर गोष्टींकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष का करतोय? उल्हास नदीमधल्या अतिक्रमणांवर कारवाई करा आणि नदीला मोकळा श्वास घेऊ द्या, असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी तब्बल 5 वेळा उपोषण केलं। पण दरवेळी आश्वासनांचे कागद हातात देऊन कारवाई टाळण्यात आली। पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अखेर रमेश कदम यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आणि मग पाटबंधारे विभागाची चांगलीच तंतरली। त्यावेळी प्रशासनानं खडबडून जागा होण्याचं नाटक केलं आणि 2 महिन्यांची मुदत मागितली। नदीचा काही भाग ग्रामपंचायत हद्दीत तर काही भाग नगरपालिका हद्दीत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करू आणि कारवाई करू असा शब्द पाटबंधारे विभागानं दिलेला होता। मात्र आजपर्यंत तशी कमिटी सुद्धा अस्तित्वात आली नाही आणि कारवाई सुद्धा झालेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा उल्हास नदीला मोकळा श्वास देण्यासाठी उपोषण करणार असल्याची माहिती रमेश कदम यांनी दिलेली आहे। राजकीय पुढारी आणि श्रीमंत व्यक्ती नदीमध्ये अतिक्रमण करून आर्थिक फायदा करून घेत आहेत आणि त्या आर्थिक फायद्यात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा वाटेकरी केल्यानं अधिकारी कारवाईसाठी टाळाटाळ करतायत असंच चित्र दिसतंय। पाटबंधारे विभागातल्या अधिकाऱ्यांचे खिसे इतके जड झालेत की त्यांना जागेवरून उठताच येत नाहीये। म्हणून कदाचित उल्हास नदी अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याचं भयानक वास्तव त्यांना दिसून येत नाहीये। येत्या काळात उल्हास नदीमध्ये झालेल्या अतिक्रमणांची यादी आम्ही प्रसारित करणार आहोत, जेणेकरून खुर्चीवर मलिदा खाऊन बसलेल्या सुस्त अधिकाऱ्यांना बसल्या जागी उल्हास नदीचा गुदमरलेला श्वास दिसून येईल। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।